आता 2 वाजले की नाही. आता हे जे बघा सूर्य, आता आपल्या समोर सूर्य आहे, हे डायरेक्शन मध्ये सेंट्रल आहे. 2 वाजता हे म्हणजे सगळ्यात चांगला सूर्यप्रकाश भेटते याला 2 वाजता. आता तुम्ही जसं म्हणते की आजपर्यंत जे आपण शेती करत आलेलो आणि आपल्याला आजपर्यंत जे शिकवलेलं आहे सगळं चुकीचं आहे. आता हे डायरेक्शन काय आहे? पूर्व आहे आणि हे डायरेक्शन पश्चिम. जेव्हा सूर्य तुमचा असा निघला समजा आणि मी या डायरेक्शन मध्ये असं उभं राहिलो समजा या डायरेक्शन मध्ये, तर माझी जी सावली आहे ही कोणीकडे जाईल? मागच्या दिशेने जाईल ना, इकडे जाईल ना. आणि आता हे समजा 3-4 वाजतापासून जेव्हा सूर्य खाली जाते तेव्हा जर आपण आता या डायरेक्शन मी उभं राहिलो समजा तर माझी सावली कोणीकडे जाईल? इकडे जाईल. आता या रांगेमध्ये जर तुम्ही एक लाईन उभी केली समजा आणि समोर तुम्हाला एखादं कोणी शिकवायला समोर, तर मधातले जे आहेत हे काय करतील ना, आपली मान ओळून मधात पाहतील ना. आता मला समोरचा व्यक्ती दिसत नाही, मी असं पाहिलं ना त्याच्याकडे, तर या डायरेक्शन मध्ये काय सूर्यप्रकाश भेटत नसल्यामुळे मधातले झाडं काय करतील की सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य कुठं आहे हे पायासाठी काय करेल, मधात जोरात वाढतील. मधात जोरात वाढले म्हणजे काय झालं, हे अंतर तुमचं हे जे पातीतलं अंतर आहे का हे डायरेक्ट लांब पडलं. आलं लक्षात. आणि सगळ्यात मेन जे आहे या पिकाला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणजे सूर्यप्रकाश. जेवढा सूर्यप्रकाश, आता याचा जर शेंडा पहा, हे मोडला आता, याचा शेंडा सूर्य सकाळी पहा कोणीकडे राहते? सूर्याकडे राहते. आणि मावळताना कोणीकडे राहते? इकडे राहते. म्हणजे याचं आणि सूर्याचं खूप मोठं नातं आहे. त्याच्यामुळे आपण आजपर्यंत जे शेती आपल्याला सांगत आलेली आहे ते सगळं उलट करायचं. पहिलं खत 30 दिवसाला आहे, तुम्ही लावताना खत देता. तुम्ही लावताना खत दिलं तर खालून 1.5 फूट 2 फूट काहीच लागत नाही, उभं वाढते, खालून वाढते की नाही. तर याच्यामध्ये आता या शेताचा उतार असा आहे, पण लावगडा या शेताचा उतार असा आहे पूर्व पश्चिम आहे, आणि लावगड आपण अशी केली बेडवर लावत नाही ना आपण. आणि तुम्ही शेंडे खुडता, शेंडे नाही खुडायचे. 60 दिवसाच्या तर सगळे खतं टाकता. 60 दिवसांत त्याला खतं जास्त लागते, कारण 60 दिवसात त्याला बोंड जास्त राहते. जेवढे जास्त बोंड तेवढं खत जास्त लागते. मोठं यावं.